जय भीम. बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे अनुसूचित जाती संविधानिक आरक्षण उपवर्गीकरणाचे वास्तव. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हिल अपील क्रमांक 2317/2011 दी स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग या न्यायालयीन प्रकरणी दिनांक 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या संवैधानिक आरक्षणाचे राज्य उपकरणीकरण करू शकते असा निकाल दिलेला आहे. या निकालानुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा ठरवण्यासाठी माननीय न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत केलेली आहे. अनुसूचित जातीच्या संवैधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांनी घेतलेल्या आधारावर उपवर्गीकरण करताना लोकसंख्या क्षमता हा मूलभूत घटक विचारात घ्यावाच लागतो. शासनाला सुद्धा त्याच प्रकारे उपवर्गीकरणाची प्रक्रिया करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या भविष्यातील संवैधानिक आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे थोडक्यात विश्लेषण. लोकसंख्येच्या क्षमतेनुसार आरक्षणाचे उपवर्गीकरण. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी संख्या सामर्थ्य हा सामाजिक न्यायाचा सिद्धांत आहे. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या यादीमध्ये 59 जातींचा समावेश असून त्याकरिता 13% संवैधानिक आरक्षणाचे प्रयोजन आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 1,32,75,898. महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.81% आहे. या लोकसंख्येत महार 60.31%, मांग 18.74%, भांबी चांभार 10.63% व भंगी 1.64% आहे. या 4 जातींची एकूण लोकसंख्या 91.32% असून उर्वरित 55 जातींची एकूण लोकसंख्या 8.68% आहे. ही प्रत्येक 1% पेक्षा कमी आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या सर्व सवलती लागू असलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गाबाहेरील धर्मातील बौद्ध हा समाज आहे. धर्मांतरित बौद्धांना 1960 पासून अनुसूचित जातीला असलेल्या 13% आरक्षणात भागीदार बनवण्यात आले आहे. धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या 65,31,200 आहे. अशा स्थितीत आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास आरक्षणाचे 5 गटात उपवर्गीकरण करावे लागते. लोकसंख्येच्या शक्ती क्षमतेनुसार आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास धर्मांतरित बौद्धांना 4%, महार जातीला 5%, मांग जातीला 2%, भांबी चांभार जातीला 1% व उर्वरित सर्व 56 जातीला 1% आरक्षण प्राप्त होईल. अशा प्रकारे आरक्षण उपवर्गीकरणाचे 5 गट लोकसंख्या क्षमतेच्या आधारावर होईल. विकासाच्या आधारावर उपवर्गीकरण. महाराष्ट्र राज्यात असलेल्या 59 अनुसूचित जातीचे विकासाच्या आधारावर उपवर्गीकरण करण्याकरिता 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक एकूण 17 निर्देशांकावरून काढलेल्या डेमोग्राफिक हेल्थला बासरी निर्देशांक विकासाचा आधार मानण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य लोकसंख्येची डेमोग्राफिक हेल्थ 1 आहे. एवढी हेल्थ अनुसूचित जातीमधील कोणत्याही जातीची नाही. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये एकही जात विकसित नाही. अनुसूचित जातीमध्ये विकसनशील व अविकसित असे 2च गट आहेत. अनुसूचित जातीमधील सर्वात जास्त हेल्थ भांबी चंभार जातीची 0.941, तसेच धर्मांतरित बौद्ध हा जातीपेक्षा वेगळा स्वतंत्र प्रवर्ग असून त्याची डेमोग्राफिक हेल्थ 0.925 आहे. 0.900 पेक्षा जास्त डेमोग्राफिक हेल्थ असलेल्या विकसनशील गटात भांबी, डक्कल, ढोर, यल्लमल्लवार, खंगार, खाटी, महार व माला, दासरी एकूण 8 जातीचा समावेश असून या जाती गटाची एकूण लोकसंख्या 96,49,975 म्हणजे 48.70% आहे. या गटात महार जातीची लोकसंख्या सर्वात जास्त असून या गटाला 13% आरक्षणापैकी 6.33% वाटा मिळेल. 0.9% 900 पेक्षा कमी डेमोग्राफिक हेल्थ असलेल्या अविकसित गटात एकूण 51 जातीचा समावेश आहे. या गटाची एकूण लोकसंख्या 36,25,000
923 म्हणजे 18.32% आहे. या गटात मांग जातीची लोकसंख्या सर्वात जास्त असून या गटाला संख्या सामर्थ्यानुसार 13% आरक्षणापैकी 2.38% आरक्षण प्राप्त होईल. 0.900 पेक्षा कमी डेमोग्राफिक हेल्थ असलेला हा अविकसित जातीचा गट असला तरी या गटात बलाही 0.889, बसोर 0.892, गंडा 0.891, कैकाडी 0.894, कटिया 0.891 व मांग 0.894 या जातींचा डेमोग्राफिक हेल्थ जवळपास विकसनशील स्तरावरची असल्यामुळे या जातींना 0.900 पेक्षा जास्त डेमोग्राफिक हेल्थ असलेल्या गटात टाकल्यास या जातीकरिता जास्त फायद्याची राहील. विकासाच्या स्तरावर जातीची विभागणी झाली असली तरी उपवर्गीकरण लोकसंख्या सामर्थ्यावर अवलंबून असल्यामुळे या जातीकरिता स्वतंत्र गट बनविल्यास किंवा अविकसित गटात टाकल्यास त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेच्या याच जातींनी विरोध करणे आवश्यक आहे. 1960 सालापासून अनुसूचित जातीच्या संवैधानिक आरक्षणात धर्मांतरित बौद्धांना भागीदार बनविण्यात आले आहे. तेव्हा तिसरा गट धर्मांतरित बौद्ध यांचा असेल. धर्मांतरित बौद्धांची एकूण लोकसंख्या 65,31,200 (32.97% आहे. धर्मांतरित बौद्धांना एकूण आरक्षणापैकी 4.28% आरक्षण प्राप्त होईल. 0.900 पेक्षा जास्त डेमोग्राफिक हेल्थ असलेल्या विकसनशील गटाला 6.50% तर 0.900 पेक्षा कमी डेमोग्राफिक हेल्थ असलेल्या अविकसित गटाला 0.50% गटाला 2.50% आरक्षण मिळेल. आणि धर्मांतरित बौद्ध या गटाची डेमोग्राफिक हेल्थ 0.925 असल्यामुळे या गटाला विकसित गटामध्ये समायोजित करता येऊ शकते आणि स्वतंत्र आरक्षणाचा कोटा देता येऊ शकतो. धर्मांतरित बौद्धांना संख्या सामर्थ्यानुसार 4% आरक्षण प्राप्त होईल. अनुसूचित जातीच्या संवैधानिक आरक्षणाचे हे उपवर्गीकरण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्याच डेमोग्राफिक हेल्थवर जातीची विभागणी करून गटनिहाय लोकसंख्या सामर्थ्यावर आरक्षणाची उपवर्गीकरण केल्यास न्यायाची प्रस्थापना होते. धर्मांतरित बौद्ध व महार जात वगळता मांग जातीसह अल्पसंख्याक असलेल्या सर्व जातीचे उपवर्गीकरणात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांनी मिळून आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या संवैधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता जातीची विभागणी लोकसंख्या, विकासाचा स्तर आणि अन्य प्रकारे राज्यकर्त्याची इच्छा यानुसार केल्यास उपवर्गीकरण करताना जातीचे लोकसंख्या सामर्थ्य हे विचारात घ्यावेच लागते आणि त्यावरूनच उपवर्गीकरण करावे लागते. यामध्ये संख्या सामर्थ्य जास्त असलेल्या जातीला जास्त वाटा मिळतो तर कमी संख्या असलेल्या जातीला कमी वाटा मिळतो. ज्या अर्थी ज्याची संख्या अत्यंत कमी आहे त्याच्या वाट्याला काहीही येत नाही. महार आणि धर्मांतरित बौद्ध यांची संख्या सामर्थ्य जास्त असल्यामुळे उपवर्गीकरणातला मोठा वाटा त्यांना मिळणार. शिवाय मांग आणि चांभार जातींसह उर्वरित सर्व जातींचे नुकसान होणार. त्यांच्याकरिता आरक्षण हा विषय संपलेला असेल हे उपवर्गीकरणाचे वास्तव आहे. कोणत्याही जातीची जी काही प्रगती झाली आहे ती एका शेड्यूलमध्ये एकसंघ असलेल्या आरक्षणामुळे झालेली आहे. संवैधानिक आरक्षणाचे वेगवेगळ्या जाती गटात तुकडे झाल्यास संवैधानिक आरक्षणाचे रूपांतर वैधानिक आरक्षणात होईल व ते आरक्षण राबविणे हे राज्यांना ऐच्छिक असेल. त्यामुळे तुम्हाला गरज असताना वाढले जाणार नाही आणि अल्पसंख्येत असलेल्या जातींना वाढल्यावर त्याचा उपयोग घेता येणार नाही. त्यामुळे सर्व अल्पसंख्येत असलेल्या जातींनी उपवर्गीकरणाच्या षडयंत्रांचा विरोध करणे हाच सामाजिक न्यायाचा अंतिम महामार्ग आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.